नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे। तर आज आपण हॉटेलसारखा समोसा बनवणार आहोत। घरी जरी समोसा बनवला तरी तो स्वागी होणार नाही, म्हणजेच एकदम कडक असा राहील। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूयात। 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 1 मोठा चमचा तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तूप नसेल तर आपण त्यामध्ये डालडा टाकू शकतो, पण सहसा तेल वापरू नका। आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकत चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर उंडा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर उंडा मळून झाला की त्याला 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात। त्यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊयात। 2 चमचे तूप घेतलेला आहे, तुपाऐवजी तेलाचा वापर आपण करू शकतो। त्यामध्ये थोडेसे जिरे, लसण आणि त्याचबरोबर धने जिरे पूड आपण त्यामध्ये टाकून त्याला परतून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहेत। लहान मुलांसाठी बनवत असाल तर स्किप करू शकता। तर त्यामध्ये 4 ते 5 बटाटे आपल्याला हातानेच थोडेसे मॅश करून त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। आता याला परतून घेऊयात। यामध्ये अर्धी वाटी मटार टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा गरम मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा चाट मसाला, त्याचबरोबर आवडत असेल तर आणखीन थोडंसं लाल तिखट आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने आपली भाजी बनवून तयार आहे। थोडीशी सुकी बनवायची आहे, ज्यामुळे भरते वेळेस आपल्याला अडचण येणार नाही। सो याला साईडला ठेवून देऊयात आणि समोसे बनवायला सुरुवात करूयात। आता एक लाटी घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित लांब शेपमध्ये त्याला आपल्याला वळून घ्यायचं आहे आणि त्याचे समप्रमाणात त्याचे भाग कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने यामुळे आपल्याला एका लाटीचे 2 समोसे बनवता येतील। सो आता थोडासा मैदा टाकून लांबसर आणि थोडीशी रुंद अशा पद्धतीत आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे। जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, मीडियम आकारामध्ये आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर आपली ही लाटी बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीने लाटून घ्या। जास्त पातळही करू नका आणि जास्त जाडही नको। तर याला आपल्याला मधून कट मारायचा आहे अशा पद्धतीने। आता ज्या साईडने कट मारलेला होता त्या साईडच्या अर्ध्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकावर एक अशी जोडून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मार्केटमध्ये समोसे बनतात तसेच समोसे आपल्याला घरी बनवता येतील। आणि हा मसाला भरून आपल्याला खालचे पदर हे व्यवस्थित एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत आणि बघू शकता मस्तपैकी समोसा बनवून तयार झालेला आहे। सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेऊयात। मीडियम फ्लेमवर ठेवा, तेल जास्त गरम नको, हळूहळू आणि चांगले तळून घ्यायचे आहेत। त्यामुळे त्याला चांगलासा कलर तर येतोच, त्याचबरोबर त्यावर असे बबल्स आल्यासारखे येत नाहीत आणि स्मूथली असा आपला हा समोसा तळला जातो। एकदम गोल्डन कलर आलेला आहे। आता याला काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपले सगळे समोसे बनवून तयार झालेले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आणखीन कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत खात राहा, खाऊ